यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलन सुरू केलंय। काल मोठं शक्ती प्रदर्शन करत मनोज जरांगेंनी मुंबई गाठली। जरांगेंसह हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत। आता डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही असा निर्धार मनोज जरांगेंनी व्यक्त केला। आंदोलकांनी सरकारला आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। तर मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडलेल्या जरांगेंनी आता आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे। गोळ्या खाऊन नाही तर उपोषण करून मरणार असा निर्धार त्यांनी हजारो लोकांच्या समोर केला। 2 दिवसात निर्णय झाला नाही तर पाणी सुद्धा सोडण्याची घोषणा त्यांनी केली आहे। आंदोलन इतक्या संपणार नाही, अजून 7 ते 8 टप्पे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला। दरम्यान जरांगेंना आंदोलनासाठी आणखी एका दिवसाची परवानगी मिळाली आहे, पण सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। दोन्हीपैकी एक काहीतरी आता होणारच। एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार, हे फायनल होणार आहे। आम्हाला अडवण्यासाठी रस्त्यात गाडी लावली असा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय। गाडी आडवी लावल्याचा व्हिडिओ देखील आंदोलकांनी शेअर केलाय। सीएसएमटी स्थानकाबाहेर एका मराठा आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला। आंदोलकांनी अंगावर डिझेल ओतून घेतलं होतं, मात्र काहींनी वेळेच मध्यस्थी केल्यानं हा अनर्थ टळलाय। दुसरीकडे आझाद मैदानाच्या बाहेर आंदोलकांनी रात्रीचं जेवण बनवलं। आझाद मैदानात कोणत्याही प्रकारचं अन्न शिजवायला मनाई आहे, त्यामुळे आंदोलकांना आझाद मैदानाच्या बाहेर जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी जेवण बनवलं। मनोज जरांगे यांच्या मुंबईत धडक देणाऱ्या मराठा आंदोलकांनी आपल्या राहण्याची सोय ही आपल्याच वाहनांमध्ये केल्याचं दिसून आलं। अनेक वाहनं ही मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाच्या परिसरात पार्क करण्यात आली आहेत। त्यापैकी मोठ्या ट्रक्समध्ये जवळपास 30 ते 35 जण झोपू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मुंबईतल्या आंदोलनात सहभागी होऊन नवी मुंबईत परतलेल्या मराठा बांधवांची सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे। पण सिडको एक्झिबिशन सेंटरचा वीज पुरवठा खंडित झालेला असल्यानं मराठा आंदोलकांची मोठी गैरसोय झाली। त्यांना अंधारातच आपला स्वयंपाक बनवावा लागला। पण या परिस्थितीत कितीही त्रास झाला तरी मागे हटणार नाही असा निर्धार मराठा आंदोलकांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला। काल झालेल्या नियमांच्या उल्लंघनावर बोट ठेवत पोलिसांकडून जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे। जरांगेंच्या आंदोलनात नियमापेक्षा जास्त संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते। शिवाय वाहतूक कोंडी होणार नाही याची हमी देऊनही वाहनं रस्त्यात उभी करण्यात आली। काही ठिकाणी जाणीवपूर्वक आंदोलक वाहनं अडवून धरत होते। याकडे बोट दाखवत पोलिसांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुदतवाढ दिली आहे। शासनाला सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। नियमानं आंदोलन करावं असं आवाहन जरांगेंनीही केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। श्री मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत। त्यांनी देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे। शासनाची पण भूमिका सहकार्याचीच आहे, कारण आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही। कुणाचंही आरक्षण काढून कुणाला देता येणार नाही। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। तर मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची सरकारची तयारी असल्याचं शिंदेंनी सांगितलं। मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण, ओबीसी समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही। पण मराठा समाजाला जे जे काही करता आलं ते केलंय। लक्ष्मण हाकेंनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांनी उत्तर द्यायचं टाळलं। हाकेंच्या आरोपांना काही किंमत देत नाही असा पलटवार अजित पवारांनी केलाय। एक मिनिट, तुम्ही त्याच्या आरोपाला मी किंमत देत नाही, विनाशकाले विपरीत होती। ते आताच नाही, त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत। आपण कुणाच्या आरोपाला महत्व द्यावं त्यालाही काही मर्यादा आहे।
दरम्यान जरांगेंचं मागणं आम्ही सरकारकडे मांडू. जरांगेंना भेटलेले आमदार आज उपसमितीला भेटणार आहेत अशी माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. अजून आम्ही जे पाठीमागची मंत्रिमंडळ उपसमिती झाली त्या उपसमितीच्या वेळेस समोर जाऊन बोललो होतो. एक निर्णय त्यातला झालेला आहे आणि इतर निर्णयांच्या संदर्भामध्ये तातडीनं निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपसमिती यांच्याशी बोलून लवकरात लवकर याच्यामध्ये तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर कारवाई करावी. जरांगेंच्या आंदोलनामुळे इतरांना त्रास होतोय असं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलंय. तर 6 वाजेनंतर एकही मिनिट जरांगेंना बसू देऊ नये अशी मागणी देखील गुणरत्न सदावर्तेंनी केली. ज्या प्रकारे मनोज जरांगे यांनी वारंवार उच्च न्यायालयाचं आणि पोलिसांनी घालून दिलेल्या जे काही कंडिशन्स आहेत त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि कायद्याचं मोठं उल्लंघनच नाही तर कायदा मोडून तोडून काढलेला आहे. त्याच्यासाठी कारवाई व्हावी. मुंबईतील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवर असणाऱ्या पोलिसांना तातडीनं ड्युटीवर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येनं आंदोलक मुंबईत दाखल झालेत. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत असल्यानं सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी स्थानकात शीघ्र कृती दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले. गर्दी नियंत्रित करण्यासाठी शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आलं. तर मनोज जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाच्या विरोधात आता ओबीसी महासंघही आक्रमक झालाय. आजपासून नागपुरात ओबीसी महासंघाने साखळी उपोषण करण्याची हाक दिली आहे. नागपुरातील संविधान चौकात ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी उपोषण करण्यात येणार आहे. ठाण्यात आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहतील. ठाण्यातील खारकर आळीत सीकेपी हॉलमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे आता लक्ष लागलंय. श्रीगोंद्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात चक्क कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न झाला. भाषणादरम्यान कांदा आणि दूध दरांबाबत न बोलल्यानं संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतप्त झाले. जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी कांद्याच्या प्रश्नावर भाष्य करण्याची मागणी केली होती. प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी अजित पवारांकडे कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न केला. जर सरकारनं या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतला नाही तर सरकारमधील सर्वच नेत्यांच्या सभेमध्ये अशाच पद्धतीनं आंदोलन करण्याचं संभाजी ब्रिगेडने सांगितलंय. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीनं ताब्यात घेतलं. बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज बीडच्या जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. मागील सुनावणी 3 तास पार पडली होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जामीन अर्जाला कडाडून विरोध केलाय. राष्ट्रीय क्रीडा दिन या कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पुण्यातील बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजपचे पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान औताडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. मनोज जरांगे यांचं उपोषण हे योग्य असलं राज्य सरकारनं अनेक कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला. यातून 34,000 कोटींची गुंतवणूक होणार असून 33,000 रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. यात इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक वाहनं, संरक्षण आणि यासह अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आलेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या दौऱ्यादरम्यान ते भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. आज अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं दर्शन
आणि पूजन करण्यासाठी अमित शहा जाणार आहेत. मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील मराठा आरक्षणासह बिहार निवडणूक आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय. मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबतही अमित शहांनी विनोद तावडेंकडून माहिती घेतली. तर दुसरीकडे भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुण्यात येणार आहेत. ते सुद्धा पुण्यातील वेगवेगळ्या गणपतींचं दर्शन घेतील. मुंबईतल्या परळ लालबागचा परिसर म्हणजे एका काळातला गिरणगाव आणि हा गिरणगाव म्हणजे आजही मुंबई कबड्डीची पंढरी मानली जाते. त्यामुळे यंदाच्या प्रो कबड्डी लीग विजेतेपदाच्या ट्रॉफीचं लालबागच्या राजाच्या दरबारात अनावरण करण्यात आलं. मराठी अभिनेता मंगेश काकडनं विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि ती ट्रॉफी बाप्पाच्या चरणी ठेवली. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दरबारात मराठी भक्ती परंपरा आणि मराठमोळा खेळ यांचा मेळ बघायला मिळाला. मुंबईतील लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी दुसऱ्या दिवशीही भरभरून दान केलं. दुसऱ्या दिवशी एकूण 73,10,000चं दान भाविकांनी केलंय. गणेशोत्सवात मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांच्या हाल अपेष्टांवर भाष्य करणारा एक अनोखा देखावा माझाचे प्रेक्षक प्रथमेश परब यांनी साकारलाय. रेल्वे तिकिटांची कमतरता आणि मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले कोकणवासी या सर्व गोष्टींचं वास्तव या देखाव्यातून व्यंगात्मक पद्धतीनं मांडण्यात आलंय. गोव्यातील अनिकेत तेली आणि त्यांच्या कुटुंबियांनी पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती साकारली आहे. कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या कलाकृती आणि शाडू मातीची मूर्ती यामुळे त्यांचा बाप्पा खऱ्या अर्थानं निसर्गस्नेही ठरतो. परंपरा आणि पर्यावरण यांचा संगम साधत त्यांनी केलेली ही सजावट इतरांसाठी देखील प्रेरणादायी आहे. नायजेरियात राहणारे भारतीय मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतायत. श्रुती विवेक तावडे यांनी नायजेरियात आपल्या घरी शाडूच्या मातीपासून तयार केलेली गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे पर्यावरणपूरक देखावा तयार केलाय. पंढरपूरची वारी त्यांनी देखाव्यातून साकारली आहे. कागद आणि पुठ्ठ्यापासून त्यांनी हा देखावा साकारला. स्वतःच्या फोटोंचे गिबली आर्ट बनवून त्यांनी वारकरी देखाव्यातून साकारलेत. तसंच देखाव्यातील धबधबा सिमेंट आणि दगडापासून तयार केलाय. यंदाच्या गणेशोत्सवात हैदराबादमध्ये ऑपरेशन सिंदूर या थीमवर आधारित गणेश मंडप चर्चेचा विषय ठरतोय. या मंडपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा देखील दाखवण्यात आली आहे. हैदराबादमध्ये श्री मल्लिकार्जुन नगर युवा कल्याण संघानं हा खास मंडप तयार केलाय. ऑपरेशन सिंदूर ही भारतीय लष्कराच्या शौर्याची आणि आधुनिक लष्करी सामर्थ्याची गाथा सांगणारी थीम आहे. या मंडपात गणपतीची मूर्ती भारतीय लष्कराच्या गणवेशात असून तिच्या भोवती ब्रह्मोस मिसाईल, S-400 रायफल आणि सैनिकांचे छोटे मॉडेल्स लावण्यात आले आहेत. राज्यभर डीजेचा दणदणाट घुमत असताना संगमनेर शहरात मात्र पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला. अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सामूहिक वादन आयोजित करण्यात आलं. संगमनेर बस स्थानकासमोर झालेल्या या मेळाव्याला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह वादक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग क्रीडा संग्राम स्पर्धेच्या निमित्तानं ठाण्यात आला होता. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा देखील झाली. अमरावतीचे आमदार बच्चू कडू हे शेतकरी, शेतमजूर आणि इतर वंचित घटकांच्या हक्कांसाठी हक्क यात्रा काढणार आहेत. आजपासून वाशिम जिल्ह्यातून यात्रेला सुरुवात होणार असून 6 ऑक्टोबरपर्यंत ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात जाईल. कर्जमाफी, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी हा लढा असणार आहे. याआधी अन्नत्याग, रास्ता रोको, पदयात्रा केलेले कडू आता हक्क यात्रा घेऊन राज्यभर फिरणार आहेत. म्हाडाच्या पुणे विभागीय मंडळ खेड आणि मुळशी तालुक्यातील 2 गावांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 13,301 घरांची बांधणी करण्यात येणार आहे. रोहकुल आणि नेरे या गावांमध्ये सुमारे 2,194 कोटी रुपये खर्च करून 13,301 घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या या घरांच्या बांधणीचा प्रस्ताव सध्या म्हाडा प्राधिकरणाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात आलाय. पुण्यातील घरांची वाढती मागणी लक्षात घेता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरं उपलब्ध करून देण्यासाठी पुणे मंडळानं PMAY योजनेअंतर्गत अधिकाधिक घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय. गणेशोत्सवामध्ये गोकुळ दूध महासंघाकडून शेतकऱ्यांना मोठी भेट देण्यात आली. म्हैस आणि गायीच्या दूध दरांमध्ये प्रति लिटर 1 रुपयांची वाढ दूध महासंघाकडून करण्यात आली आहे. म्हशीचं दूध आता 51 रुपये 50 पैशांनी खरेदी करण्यात येणार असून गायीचं दूध 33 रुपयांनी खरेदी करण्यात येणार आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर तसंच कोकण किनारपट्टीवर शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. गेले काही दिवस मुंबईसह राज्यातील इतर भागात पावसानं विश्रांती घेतली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसत होत्या, मात्र फारसा पावसाचा जोर नव्हता. दरम्यान विदर्भ आणि आसपासच्या परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत. ही हवामान प्रणाली वायव्य दिशेनं येत असल्यानं कोकण पट्ट्यात तसंच इतर भागात पावसाचा जोर वाढलाय. साधारण शनिवारपर्यंत पाऊस पडेल, त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि या बातम्यांसोबत महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक छोटासा